पुण्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येते. दोन्ही राष्ट्रवादी कोणत्या चिन्हावर लढणार, घड्याळ की तुतारी? पुण्याच्या राजकारणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची चर्चा सुरू असताना आता दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येते. दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य युती आता जवळपास फिसकटल्याची माहिती मिळते. घड्याळ की तुतारी यापैकी कोणत्या चिन्हावर लढायचं यावरून दोन्ही राष्ट्रवादी गटामध्ये वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुण्याचं राजकारण आता एका वेगळ्याच वळणावर पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. या दरम्यान याला मान्यता देखील देण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांमध्ये बैठक देखील पार पाडली. परंतु चिन्हाच्या अडचणीमुळे आता दोन्ही युतीमध्ये वाद असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटातील पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी घड्याळाच्या चिन्हाचा आग्रह करण्यात आलाय. घड्याळाच्या चिन्हाची मागणी करण्यात आली आहे. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्या उमेदवारांसाठी तुतारीवर चिन्हावर ठाम असल्याची माहिती समोर येते. या चिन्हावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झालेत. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महाविकास आघाडी म्हणून निवडून लढण्याचा निर्णय आता जवळपास निश्चित झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. त्यातूनच ही माहिती समोर येते. या बैठकीला शरद पवारांच्या गटाचे शिवसेना आणि उभाटा आणि त्यासोबतच काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. जर दोन्ही राष्ट्रवादीमध्ये चिन्हाचा वाद झाला तर त्याचा परिणाम पुण्यासोबत पिंपरी चिंचवड आणि ठाण्याला सुद्धा होईल अशी शक्यता आता दिसून येते. त्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासंबंधी वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाली आहे. मात्र आता या दोन्ही पक्षांमध्ये कोणत्या चिन्हावर लढायचं हा वाद आता सुरू झाला. त्यामुळे आता घड्याळावर लढणार की तुतारीवर लढणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.